श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ असताना संकट ते कसले, ये संकटा माझ्यापाशी राहा, मी निभावतो तुझ्या संकटांचे सगळे फेरे जे असतील ते मी घालवतो, असं स्वामींना आपण सतत म्हणत असतो. आणि आपण स्वामी भक्त तर कुठल्याच संकटांना कधीच घाबरत नाही. हा थोडा वेळ आपण भावुक होतो, थोडा वेळ आपण टेन्शन घेतो, मात्र त्यातनं मार्ग काढतो. आजचाच माझा अनुभव सांगते. मी एका खूप मोठ्या टेन्शनमधून सध्या चालू आहे, मात्र मी स्वामींजवळ फक्त 10 मिनिट प्रार्थना केली की स्वामी असं काहीतरी मार्ग काढा, अशी काहीतरी मला हिंट द्या की मी त्यातून ताबडतोब बाहेर पडले पाहिजे. आणि स्वामींनी तो चमत्कार केला. आता ह्याच्याबद्दल डिटेल्स कुणी आत्ता विचारू नका, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्या डिटेल्स मी तुम्हाला नक्की देईन. मात्र मी सध्या तुमची ताई खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहे, त्यातूनही मी उभी आहे, स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंग राहणारच आहे, शेवटपर्यंत स्ट्रॉंग राहणार आहे. कारण माझी मुलं ही माझी सगळ्यात मोठी आणि पॉवरफुल संपत्ती आहे. त्यामुळं मी त्या सगळ्या वादळातून बाहेर पडणार आहे, नव्हे पडली आहे, आजपासून आत्तापासून पडली आहे. तुमची मला साथ हवी आहे. ज्यांच्या ऑर्डर काही कारणानं थकल्या आहेत त्यांनी मला थोडे दिवस द्या. एक स्त्री म्हणून स्त्रीला मदत करा की तुमच्या ऑर्डर थकल्या आहेत, त्या सगळ्या ऑर्डर तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. कुणाचाही एकही रुपया बुडणार नाही याची मी तुम्हाला अगदी शाश्वती देते, खात्री देते. स्वामींची शपथ घेऊन सांगते की तुमचा एकही रुपया बुडणार नाही. तुम्ही थोडं माझ्यासाठी थांबा. काही प्रॉब्लेम माझे असे आहेत जे मी आत्ता तुम्हाला सांगू शकत नाही. सांगायचं आहे तेव्हा सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला माझ्या आयुष्यात काय घडलं आहे, काय नाही हे सगळं सांगेन आणि मी तुमच्याशी ते शेअरही करेन. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ आहे की अडकलेले पैसे. आपण कुणाला तरी उसने पैसे देतो, भावनेच्या भरात देतो की धर तुला गरज आहे. उसने पैसे देणं घेणं हा एक व्यवहार आहे. बँकेतून पैसे जेव्हा घेतो तेव्हा एक लिगली प्रोसेस असते की ते आपल्याला द्यावेच लागतात. मात्र हात उसने पैसे ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यात काहीच लिखाण नाही किंवा काहीच नाही, असे पैसे देताना आणि घेताना दोन्ही बाजूला त्रास होतो. आपण मागणाऱ्याचा विचार करतो आणि आपण आपल्या शिलकेतले, आपण आपल्या जवळचे पैसे त्याला देऊन टाकतो आणि आपण म्हणतो की असू दे तुझी नड भागू दे, आणि आपण त्याला ते पैसे देतो. मात्र आपलेच पैसे मागताना नंतर आपण रडकुंडीला येतो. समोरची व्यक्ती उत्तर देऊन मोकळी होते की मी काही पळून चाललो आहे का, किंवा मी काही पळून चालले आहे का. असं नसतं. खरं तर देणाऱ्यानं सुद्धा देताना विचार करून पैसे द्या आणि घेणाऱ्यानं सुद्धा ही भावना मनात कायम ठेवा की ही व्यक्ती आपल्या गरजेला उपयोगी पडली आहे, आपण या व्यक्तीला कधीही फसवायचं नाहीये. हे एक कायमचं मनात ठेवा आणि मगच पैसे उसने देणं घेणं हा व्यवहार करा. आता तुम्हाला याच्यावर मी एक छोटासा, अगदी छोटासा उपाय सांगणार आहे. यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते तुम्ही लिहून घ्या किंवा तोंडी लक्षात ठेवा. 5 अख्खे लसूण, म्हणजे जे न सोललेले लसूण असतात ते 5 लसूण तुम्हाला लागणार आहेत. 5 लवंगा पिवळ्या फुलासहित, ज्याला देठही आहे फुलही आहे, अशा लवंगा तुम्हाला लागणार आहेत. एक प्लेन असा पांढरा कागद, ज्याला आपण प्लेन पांढरा कागद म्हणतो, रेषांचा सुद्धा चालेल. आणि एक लाल स्केच पेन, मार्कर किंवा बॉल पेन. लालच हवा आहे. 5 लसूण हवे आहेत, सोललेले नको आहेत, आणि 5च लवंगा पाहिजे आहेत. यापेक्षा व्यतिरिक्त काही सामान तुम्हाला लागणार नाहीये. आता तुम्हाला ज्याच्याकडं किंवा जिच्याकडे तुमचे पैसे आहेत त्याच्याकडे तुम्हाला जायचं आहे. समजा आज तुम्ही पैसे मागायला चाललेला आहात, परगावी असेल तर हा उपाय करताना तुम्ही फोन लावायच्या आधी हा उपाय करायचा आणि मग त्या व्यक्तीला फोन लावायचा. आणि गावातल्या गावात असेल, जाऊ शकत असाल तर त्या व्यक्तीकडे जाण्याच्या आधी हा उपाय करायचा. उपाय कारागीर आहे. खूप जास्त मोठी रक्कम असेल तर उपाय 4-5 वेळा करावा लागेल. 4-5 हप्त्यात तुम्हाला पैसे मिळतील. मात्र 4-5 हजार, 10,000 अशा छोट्या रकमा असतील त्या तुम्हाला लगेच सुद्धा मिळून जातील. ती व्यक्ती तुमच्या पैसे देण्यासाठी खूप धडपड करेल आणि तुमचे पैसे देऊन टाकेल. ना आपल्याला कुणाला दम द्यायचा आहे, ना काही आपल्याला वाईट काम करायचं आहे, ना काही करायचं आहे. गोडी गुलाबीनं आपले पैसे दिलेले आपल्याला परत घ्यायचे. तर त्यासाठी काय करायचं, एक पांढरा कागद घ्यायचा. त्या कागदावर त्या व्यक्तीचं पूर्ण नाव माहीत असेल तर पूर्ण नाव, किंवा नुसतं नाव जे माहीत असेल ते नाव, उदाहरणार्थ रोहित नाव आहे बाबा, रोहित असं लिहायचं आहे. आणि त्याच्या खाली तुम्हाला त्याची किती रक्कम, 50,000, 1,00,000, 10,000, 5,000, 1 कोटी, ती रक्कम आहे ती लिहायची आहे. आता हे सगळं करताना मनात इंटेन्शन काय ठेवायचे आहे की माझे पैसे मला मिळाले आहेत, मी खूप खुश आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. असं सतत कंटिन्यू हा उपाय सुरू केल्यापासून संपेपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे.
आता हे लिहून झाल्यावर लिहिताना सुद्धा म्हणायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर 5 अख्ख्या लसणाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत. तेव्हाही तुम्हाला हेच बोलायचं आहे की माझे पैसे मला मिळालेले आहेत. 5 लवंगा ठेवायच्या आहेत, माझे पैसे मला मिळालेले आहेत. याची एक पुडी तयार करायची आहे आणि जेंट्स असाल तर पुडी खिशात ठेवा, महिला असेल तर ओढणीला गाठ बांधून किंवा पदराला गाठ बांधून ही पुडी तुम्हाला तुमच्या ओढणीच्या टोकाला बांधून म्हणजे आत ठेवायची आहे आणि त्या व्यक्तीकडे पैसे मागायला जायचं आहे. त्याला समजून सांगायचं आहे की तुझ्या वेळेला मी तुला पैसे दिलेले आहेत, आता माझ्यावर वेळ खराब आहे, तू मला पैसे दे, भले थोडे थोडे दे, मात्र मला आज त्यातली काही रक्कम पाहिजे आहे, संध्याकाळपर्यंत पाहिजे आहे, उद्यापर्यंत पाहिजे आहे, 3 दिवसाची मुदत द्या. फार तर फार ती व्यक्ती स्वतःहून तुम्हाला पैसे आणून देईल, थोडे थोडे करून देईल. पण हे बघा, तुम्हाला एक सांगते की पैसे बुडण्यापेक्षा म्हणजे पैसे बुडीत जाण्यापेक्षा तुम्हाला भले ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळू दे, असा अट्टहास करू नका की एकदमच पैसे मिळू दे टप्प्याटप्प्याने. आपल्याला पैसे मिळण्याशी अर्थ आहे, आपल्याला आपले पैसे मिळाले पाहिजेत आणि ते मिळवण्यासाठी हा उपाय करायचा आहे. उपाय करताना पांढरा कागद, लाल पेनच वापरायचा आहे. 5 लसूण न सोललेले, 5 लवंगा अख्ख्या, पिवळ्या फुला सकटच्या ज्या असतात त्याच तुम्हाला वापरायच्या आहे आणि हा उपाय करायचा आहे. खिशात पुडी ठेवायची आहे. आता या पुडीचं नंतर काय करायचं, तर ही पुडी तुम्ही घरी घेऊन आलात, तुम्हाला पैसे मिळो किंवा न मिळो त्या दिवशी टाकून द्यायची आहे कचऱ्याच्या डब्यात. पुन्हा जाताना पुन्हा नवीन पुडी तयार करायची आणि युनिव्हर्सकडे सतत तुम्ही जेव्हा वेळ असेल, जेव्हा मोकळे असाल, झोपत असाल, तेव्हा युनिव्हर्सकडे हे मागणं मागूनच तुम्हाला झोपायचं आहे की हे युनिव्हर्स, माझे सगळे अडकलेले पैसे मला मिळालेले आहेत आणि मी आता खूप खुश आहे, असं तुम्हाला दिवसातून 10-12 वेळा म्हणायचं आहे. युनिव्हर्सला आपण जे मागतो, मी स्वतःच्या उदाहरणावरून सांगते, युनिव्हर्सला आपण जे मागतो ते आपल्याकडे 1000 पटीने येतं. मग ते दुःख असो किंवा सुख असो, मग जर दुःख मागून 1000 पटीने येत आहे तर सुख मागा. युनिव्हर्स, ब्रह्मांड आपल्याला द्यायलाच बसलेलं आहे, फक्त आपण ते कशा रीतीने मागतो ह्याच्यावर सगळं आहे. म्हणून तुम्ही नेहमी अफर्मेशन ठेवताना पॉझिटिव्ह ठेवा की माझं हे काम झालं आहे, होणार आहे, खात्री आहे. विश्वास बाळगा, भक्तीनं आणि श्रद्धेनं उपाय करा. कष्ट, कर्म, नियत नेहमी चांगली ठेवा. दुसऱ्याचं नेहमी चांगलं चिंता, तरच तुमचं चांगलं होईल. तुम्ही दुसऱ्याबद्दल एक जरी वाईट विचार केला तर तुमच्याबद्दल 100 वाईट विचार करणारे आधीच पृथ्वीवर तयार असतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच कुणाचेही दिलेले पैसे, असे अडकलेले पैसे, उसने पैसे ज्यांनी आत्ता घेतले आहेत, तुम्ही देत नसाल, ते माझे व्हिडिओ ऐकत असाल तरी मी सांगते की 500 न द्या, 1000 न द्या, पण देण्याची वृत्ती ठेवा. देण्याची वृत्ती ठेवली तर कर्ज पिटेल, तुम्हीही कर्जमुक्त व्हाल, त्या माणसाची हाय तुम्हाला लागणार नाही आणि आपोआपच तुमचं जीवन सुखकर होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. आशा व्यक्त करते की तुम्ही मला मी जे ऑर्डरबद्दल सांगितलं त्याबद्दल समजून घ्याल. कृपया वाईट कमेंट कुणी मला केलेले पण नाही आहेत, पण करू नका की ताई तुम्ही फसवलं किंवा काय, असं अजून तर कोणाचा कमेंट आला नाही आहे, पण तसं करूही नका. आपण स्वामी भक्त आहोत, आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. स्वामी आपल्या कायम पाठीशी उभे आहेत, हे विसरू नका. ह्याचा विसर कधीही पडून देऊ नका. श्री स्वामी समर्थ.